नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टेफलिस यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही थंबनेल बघितलं असेल की हा व्हिडिओ कोणत्या टॉपिकशी रिलेटेड आहे. तर आता काही दिवसात तुमचे मराठीचा पेपर होणार आहे, 12th बोर्ड महाराष्ट्र बोर्डचं. तर मी आज या पेपरमध्ये तुम्हाला पेपर पॅटर्न सांगणार आहे की कशा पद्धतीने पेपर येत असतो आणि तुम्ही कसं त्याचा अभ्यास करू शकता, कशाप्रमाणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि हा व्हिडिओ बघून तुम्हाला 100% फायदा होईल. तसं तर तुम्ही पूर्ण वेळ आपलं सोशल मीडियावर टाकता, तर 5-6 मिनटं तुम्ही या व्हिडिओला देसाल तर तुमचं नक्कीच 101% फायदा होईल. तर या पेपरमधून 90% तरी क्वेश्चन रिपीट होऊ शकतात. तर तुम्हाला व्हिडिओकडे पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे आणि बारीक बारीक गोष्टी समजून घ्यायच्या आहे की पेपर पॅटर्न कसा राहील, कसे क्वेश्चन येऊ शकतात. तर व्हिडिओ सुरू करू. तर विभाग 1 गद्य आहे, 20 मार्काचा राहणार आहे पूर्ण. कृती 1 खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर खाली तुम्हाला हे कृती 1चं तुम्हाला 8 मार्क्स राहणार आहे. तर खाली तुम्हाला पॅसेज दिलं जाईल, तर ते पॅसेजमधून तुम्हाला क्वेश्चन म्हणजे पॅसेजमधून क्वेश्चनचा ॲन्सर तुम्हाला द्यायचा आहे. त्याच्यानंतर आहे स्वमत अभिव्यक्ती. तर तुम्हाला या क्वेश्चनच्या बेसवर तुम्हाला तुमचं म्हणजे स्वतःच्या शब्दामध्ये तुम्हाला अभिव्यक्ती करायचं आहे. स्वमत अभिव्यक्ती म्हणजे तुमच्या वर्ड्समध्ये तुम्हाला ते ॲन्सर द्यायचं आहे. ही कथा तुम्ही केव्हाचं बी क्वेश्चन बघू शकता. सैनिक जीवन व सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दात लिहा. मी तुमच्या वर्डमध्ये हा बघा 4 मार्काचा क्वेश्चन आहे. तर तुमच्या कधी बी जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व करता तेव्हा तुम्हाला मार्क पाहून ॲन्सर लिहायचा आहे. तर हे 4 मार्कचं आहे. कम से कम तुम्हाला अर्ध्याहून जास्त पेज याचा ॲन्सर तुमच्या शब्दात राहायला पाहिजे, हे तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आहे खालील उत्तरा आधारे सूचनेनुसार कृती करा. सेम टू सेम आहे गाईज. 8 मार्काचा हा क्वेश्चन राहणार आहे. त्याच्यानंतर आहे तुमचं सेम टू सेम खाली बघून तुम्हाला वरी ॲन्सर द्यायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं पण लेखकाचा पहाट अनुभवण्याचा अनुभव तुम्हाला ह्याच्यातून बघून लिहायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात पण स्वमत अभिव्यक्ती आहे. बघत तुम्हाला स्वतःच्या वर्ड्समध्ये लिहायचं आहे. 4 मार्काचं मी तुम्हाला सांगितलं की अर्धाहून जास्त पेज राहायला पाहिजे. किंवा तुम्ही किंवामधले बी क्वेश्चन बघू शकता. ई आहे खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. चौकट पूर्ण करा. 4 मार्काचं राहणार आहे. चौकट पूर्ण करा. ए आहे 1 मार्काचं. र आहे अनेक शब्दांच्या अर्थामधून साहित्य कृतीचा उलगडतो तो जे तुम्हाला खाली बघून लिहायचं आहे ते 1 मार्काचं राहणार आहे. त्याच्यानंतर आहे खालील कृती करा. माणसाची व्यवहारात बोलण्याची वैशिष्ट्ये लिहा. ते तुम्हाला बघून लिहायचं आहे, जे 2 मार्काचं आहे. विभाग 2 राहणार आहे पद्य. हे विभाग 2 पूर्ण राहणार आहे तुमचं 16 मार्काचं. कृती 2 खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर इंग्लिशमध्ये तुम्हाला ॲप्रिसिएशन कसं असतं, सेम टू सेम मराठीमध्ये हा पद्य भाग आहे, जे की 16 मार्कचं राहणार आहे. तर तुम्हाला बघायचं आहे. आणि मी 10 वेळा सांगतो आहे मित्रांनो की हा क्वेश्चन प्रिवियस इयर क्वेश्चन मोस्ट ऑफ द 99% येतात. तर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. काय माहीत उद्याच्या पेपरामध्ये हा क्वेश्चन येऊन जाईल, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बघून घ्या तुम्ही. कविता बघू शकता. त्याच्यानंतर खाली अभिव्यक्ती बघू शकता. त्याच्यानंतर येईल खालील ओळींचा अर्थ लिहा. तो तुम्हाला 4 मार्काचा राहणार आहे. खालील ओळीचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. तर याच्यामध्ये किंवाचं ऑप्शन आहे. नेहमी मित्रांनो, जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही किंवामधले बी क्वेश्चन पाहू शकता. जास्तीत जास्त लोकांना किंवामधले क्वेश्चन इझिली येऊन जातात. तर विभाग 3 तुम्ही बघू शकता. साहित्य प्रकार कथा हे 10 मार्काचं राहणार आहे. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. हे 4 मार्काचं राहणार आहे. सेम टू सेम पॅसेजमधून बघून खाली तुम्हाला लिहायचं आहे. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा की तुम्हाला मराठीचा पेपर जास्तीत जास्त भरून म्हणजे जास्त पेज भरून तुम्ही ॲन्सर दिलं पाहिजे. कारण जो पेपर चेकर आहे तो इम्प्रेस झाला पाहिजे तुमच्या क्वांटिटी, म्हणजे तुमचं जेवढं तुम्ही ॲन्सर लिहिसाल. त्याच्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडा, जो 6 मार्कचा राहणार आहे. त्याच्यानंतर विभाग 4 उपयोजित मराठी. त्याच्यानंतर हे 4 मार्काचं राहणार आहे. कृती 4 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. तर बघू शकता तुम्ही. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा म्हणजे ते तुम्हाला 10 मार्काचं राहणार आहे. विभाग 5 आहे व्याकरण व लेखन, जो की 20 मार्कचा राहणार आहे.
कृती 5 सूचनेनुसार कृती करा. त्याच्यानंतर खाली जाऊ आपण. आ राहणार आहे लास्ट. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दांत निबंध लिहा. तर मित्रांनो, हा 10 मार्काचा राहणार आहे. तुम्हाला सेम टू सेम हे येऊ शकता 100%. ह्याच्यातून एक तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे. तुम्हाला सगळे 5 प्रॅक्टिस करायचे आहे, कारण ह्याच्यातून 100% येऊ शकतात पेपरात. तुम्हाला फुल प्रॅक्टिस करून जायचं आहे आणि 200 ते 50 शब्दांमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तर याच्यात मग तुम्हाला इझिली विदाऊट मिस्टेक 10 मार्क मिळून जाईल. तर मित्रांनो, हा होता मराठीचा पेपर. मी तुम्हाला अजून एकदा सांगतो की रिपीट होऊ शकतात, म्हणून मी थंबनेलमध्ये लिहिलं की तुम्ही जास्त मार्क कव्हर करू शकता. तर मित्रांनो, नेक्स्ट सब्जेक्टसाठी तुम्ही मला कमेंट करा की तुम्हाला कोणता सब्जेक्ट पाहिजे. ऑलरेडी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि इंग्लिशचं पेपर पॅटर्न ऑलरेडी बनलं आहे, जो की व्हिडिओ पाहून तुम्ही 50 अबव मार्क इझिली घेऊ शकता. तर तुम्हाला व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. धन्यवाद मित्रांनो.